मनीषा जाधव म्हणून MSW झालेल्या तरुण ध्येयवादी अनुभवी बाईंची आम्ही अनिकेत निकेतनच्या अध्यक्षिका म्हणून निवड केली. त्या मुलांच्या ताई झाल्या. इतर कर्मचारी वर्गात आचारी स्त्रिया नेमल्या. काळजीवाहकही स्त्रियाच नेमल्या. हे छोटे बदल सरकारी अधिकाऱ्यांच्या गळी उतरवणं त्या काळी मोठं दिव्य असायचं. आम्ही रिमांड होममधील अनाथ निराधार मुलं निवडली. आपली आता बदली होणार नाही म्हणून हरकून गेलेली ती मुलं, त्यांचे आनंदलेले चेहरे अजून माझ्या लक्षात आहेत. त्या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन होता खरा, पण अनाथ मुलांसाठी तो त्यांना सनाथ करणारा दिन ठरला. माझ्या स्वप्नातील संस्था आकारू लागल्याचा आनंद मिळू लागला. या मुलांना भौतिक देऊ शकलो नाही. वाढत्या पसाऱ्यात आर्थिक ओढाताण असायची, पण मी, संस्था, सर्व कर्मचारी आम्ही प्रेमा जिव्हाळ्यात कधी कमी पडायचो नाही. त्यात कधी आम्ही काटकसर करायचो नाही. अनिकेत निकेतनच्या दारात आम्ही बाग केली. तेथील फुलांबरोबर मुलांचं जीवनही फुलत गेलं. संस्थेतून उच्च शिक्षण घेणारा पहिला मुलगा रजाक मुल्ला आज संगणक तज्ज्ञ झालाय. संगणकावरील एक मासिकही तो चालवतो, कॉम्प्युटर मॅगझिन. अनेक संस्थात जाऊन तो शिकवतो. त्याला शिकवत असतानाच्या अनेक अडचणी माझ्या आजही चांगल्या लक्षात आहेत. एकदा मी व जगदाळे सरांनी चक्क आमची घरं गहाण देऊन त्याला कर्ज मिळवून दिलं होतं. पुढं मधू कांबळे या आमच्या निपुत्रिक काळजीवाहकांनी त्याला दत्तक घेतलं. रजाकला कधीतरी त्याच्या आईवडिलांनी बिद्रीला सोडलेलं. MSAB मधील एका वायरमनने पोटचा गोळा म्हणून सांभाळलं. घरी प्रश्न निर्माण झाले. आमच्या पदरी दिलं. पवित्र झालं. राजेश, शैलेश, निलेश 3 सख्खे भाऊ. आई मोलकरीण, वडील निवर्तलेले. अर्थात असं सांगितलं गेलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र ते होते. आईला काम मिळालं, पण मुलं न आणण्याच्या अटीवर आम्ही मुलं सांभाळली. आता तिन्ही सुशिक्षित, मिळवती झालेत. स्वतःचं घर, नोकरी, व्यवसाय करतात ती. लक्ष्मी सेल्स अँड सर्व्हिसेस या पंप सेटचे प्रख्यात विक्रेते अजित पाटील यांना नुसतं मी लिहिलेलं एक छोटं पत्र, त्यांनी राजेशला लगेच नोकरी दिली. मुलाप्रमाणे सांभाळलं. आता राजेश आपल्या भावांना, आईला सांभाळतो. आणि हो, परत आलेल्या वडिलांनाही. मिलिंद, सतीश असेच 2 भाऊ. आई वडील नाही, भाऊ बहीण होते, पण सांभाळू शकत नव्हते. सतीश इंजिनियर झाला. मिलिंद हॉर्टिकल्चरमध्ये BSc. कोल्हापुरातील अनेक बागा फुलवतो. बालकल्याण संकुलातील युरोटेक्स आणि अयोध्या डेव्हलपर्सच्या सौभाग्यवती नंदिनी पटोडिया, नारायणभाई पटोडिया, VB पाटील प्रभृतींच्या साह्यातून साकारलेली पहिली बाग, पहिली हिरवळ मिलिंदनीच फुलवली होती. यशवंत, राजू, महादेव, आनंद साऱ्यांच्याच कथा खरं तर कादंबरी होतील अशा. विकासला तरी आम्ही बाळ असल्यापासून सांभाळलं. मोठा हट्टी, आज मोठा जिद्दी झालाय. उत्साहात संस्था सुरू झाली. एका घरातली अशीच 2 मुलं मतिमंद असलेली, घरची गरिबी, वेडी म्हणून पोलिसांच्या मदतीनं संस्थेत आलेली. पालक बऱ्याचदा आमच्यापेक्षा हुशार असतात खरं. परिस्थिती त्यांना हुशार करते. त्याचं काय करायचं असा प्रश्न उभारला. आम्ही आव्हान स्वीकारायचं ठरवलं. मनीषा जाधव या मोठ्या संवेदनशील होत्या. प्रत्येक मुलाबद्दल त्यांचा अभ्यास तळमळ असायची. रवींद्र आणि कुमार यांना आम्ही मतिमंद मुलांच्या शाळेत घालायचं ठरवलं. तशी ती खरी मतिमंद नव्हती, होती गतिमंद. कोल्हापुरात चेतना अपंगमती विकास संस्था नुकतीच सुरू झालेली.
प्राचार्य पवन खेबुडकरांना आम्ही सारी स्थिती सांगितली. त्यांनी मुलांना प्रवेश दिला. सर्व शिक्षकांनी आमच्या मुलांना आपलं केलं. पुढं मुलं रिक्षातून शाळेत जाऊ लागली. या मुलांना चेतनात पाठवतानाही शासकीय अधिकारी अजब शंका काढत राहायचे. मुलं एकटी कशी जाणार? अपघात झाला तर जबाबदारी कुणाची? 1 न 2 लाख शंका. मुलं चेतनात शिकली. त्यांच्यात चैतन्य आलं. ती शहाणी सुरती झाली. 12-15 वर्षांची झाली आणि पालक हजर झाले. मुलांना घरी न्यायचंय. आम्हाला त्यांना स्वावलंबी करायचं होतं. दूरचे नातलग त्यांना घरी हक्काचे गडे हवे होते शेतीच्या कामासाठी. त्या दिवशी माझ्या स्वप्नाने हक्काची हार मानली. सारीच नाती विशुद्ध नसतात. नात्यात स्वार्थ दडलेला असतो हे त्या दिवशी कळून चुकलं. असं झालं तरी प्रयत्न सोडायचा नाही हे ठरवलेलंच होतं. मुलं आपली व्हावीत असा एकच ध्यास असलेले ते माझे दिवस होते. त्या काळात संस्थेत फुग्या फटाक्यांचं वाकडं होतं. दिवाळीत संस्थेतील सर्व मुलं काही घरी जाऊ शकायची नाहीत. पूर्ण अनाथ असलेली आणि कायमपणे संस्थेत राहणाऱ्या मुलांना घरच्यासारखी दिवाळी अनुभवता यावी असं मला सतत वाटत राहायचं. एका दिवाळीत रोटरी क्लबच्या मदतीनं घरपण उपक्रम केला. घरी जाऊ न शकणाऱ्या, घर नसलेल्या पूर्ण अनाथ मुलांना, घरच अनुभवलं नसलेल्या मुलांना घराचा, प्रेमाचा, आपलेपणाचा, नात्याचा, समाजाचा अनुभव देण्याचा हा उपक्रम होता. मुलं घरोघर गेली खरी, पण संस्थेत यायचं नावच काढेनात. रोटरियन्सही मुलात गुंतलेले. पुढं मुलं सुट्टी संपून आली तर त्यांच्या घरी फोन करायचा म्हणून हटून बसलेली. एव्हाना ती रोटरियन्सच्या घरी फोन करायला पण शिकलेली. संस्थेत मुलांनी फोन करणं वर्ज्य असायचं. फोन संस्थेचा, पण त्यावर एकाधिकार अधिकारी कर्मचाऱ्यांचा. संस्थेचे खरे मालक मुलं असं मला वाटायचं. अधिकारी कर्मचारी आपली वहिवाट सोडायला सहसा तयार नसायचे. मग मी पदाधिकारी म्हणून असलेला अधिकार वापरायचो, केवळ नाईलाज म्हणून. मुलांनी फोनाफोनी सुरू केली तसं संस्थेचं बंदिस्त पण ढिलं पडत गेलं. एकदा दिवाळीत मी मुलांना फटाके उडवावे म्हणून सुचवलं. पूर्वी ते काळजीवाहक उडवत आणि मुलं पाहत बसत. संस्थेत फटाके पाहण्याचा कार्यक्रम असायचा, उडवायचा नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली. आमच्या या उत्साहात एका काळजीवाहिका भगिनीच्या दुर्लक्षामुळे एका मुलाचा डोळा दगावला. सरकारी अधिकाऱ्यांकडे खुलासा करताना राम आठवला. ते म्हणायचे, तरी सांगत होतो, ऐकत नाही. आम्ही दगड, तुम्हीच तेवढे समाजकार्य करते, इत्यादी इत्यादी. त्यांचं खरं होतं. मी म्हणायचो, पुढं खबरदारी घेऊ आम्ही. तरी त्यांचं समाधान नव्हतं. कारवाई काय केली ते आधी सांगा, असं ते म्हणायचे. खबरदारी ही त्यांच्या गावी कारवाई नसायची. शेवटी संबंधित काळजीवाहिकेस नोकरीस मुकावं लागलं. पुढं कोर्ट कचऱ्या होत राहिल्या. मी समजावत राहायचो, अपघात झाला म्हणून का कोणी प्रवास थांबवलाय? काळ उलटत गेला तशी यंत्रणाही बदलत गेली. आता तेच अधिकारी राज्यस्तरीय अधिकारी झालेत. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. जिथं जातात तिथं ते सांगतात, संस्था कशी चालवायची ते कोल्हापूरला जाऊन बालकल्याण संकुलात पहा. कधी स्वतःही येतात. डॉक्टर, काय काय नवं केलं? मी काही न बोलता त्यांना संस्था दाखवतो. दाखवताना उगीच मागचं सारं दिव्य आठवत राहतं. रिमांड होमचं बालकल्याण संकुल होण्याच्या काळात संस्थेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन बालगृह, सौभाग्यवती शालिनी श्यामपंत वालावलकर कन्या निरीक्षण गृह, अनिकेतन निकेतन शाखा सुरू झाल्या तशी मुलामुलींची संख्या वाढत गेली. सन 1980 साली मी रिमांड होममध्ये काम सुरू केलं तेव्हा 100च्या घरात असलेली मुलांची संख्या
एव्हाना 200 सव्वा 200 झालेली. आम्ही नुसता संस्थेचा पसारा नव्हता वाढवला. छोट्या गोष्टीतून संस्था समृद्ध कशी होईल, मुलांना सोयी कशा मिळतील, समाज संपर्क कसा वाढेल असा सतत प्रयत्न करत राहायचो. कोल्हापुरात 26 जानेवारीला घरोघरी जिलबीचा बेत असतो. आमच्या संस्थेत तर वालावलकर दरवर्षी या दिवशी जिलेबी द्यायचे. समाजाशी संस्थेचा संपर्क वाढत गेला तशी अनेक मंडळं, आयकर कर्मचारी संघटना, मद्य विक्रेता संघासारख्या संस्था भरपूर जिलेबी घेऊन यायच्या. या जिलेबीचं काय करायचं असा प्रश्न उभा राहायचा. मी वळण बदलायचं ठरवलं. लोकांना समजावलं की ते ऐकतात हे एव्हाना अनुभवानं कळलं होतं. सन 1985ची गोष्ट असावी. कोल्हापूर मद्य विक्रेत्या संघटनेचे अध्यक्ष माधवराव घोडके 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी कार्यकर्त्यांसह जिलेबी वाटायचा कार्यक्रम करायचा म्हणून भेटायला आले होते. तो काळ मुलांना निरपेक्ष मदत करण्यापेक्षा अनाथ उपेक्षित मुलांना मदत करून आपण आपली संघटना दानकर्मी, समाज हितवर्धक कशी ते दाखवून देण्याचा वर्तमानपत्रात फोटो बातमीचा आग्रह ठेवणारा काळ होता. एव्हाना मला अशा काही संस्थांच्या मदतीची दिशा आणि दृष्टी बदलण्याचं यश आलेलं. मी मद्यविक्रेत्या बांधवांच्या काळजाला हात घालायचं ठरवलं. समजावलं, इतकी जिलबी येते की काय करायचं असा प्रश्न येतो. तुम्ही इतर मदत का नाही करत? काय गरज आहे म्हटल्यावर मी समजावलं, आता पहा, आपल्या घरोघरी TV आलाय, संस्थेत TV नाही. तुम्ही मुलांना TV दिला तर त्यांना मनोरंजन, शालेय कार्यक्रम दाखवता येतील. असं म्हटल्यावर मंडळी बजेट लई होतंय आणि म्हणून कुरकुरू लागली. मग मात्र मी म्हणालो, तुमचे सगळे पैसे खरं तर आमचेच आहेत. असं पहा, संस्थेत येणारी अधिकांश मुलं चोरी, मारामाऱ्या, व्यसन करणाऱ्या पालकांची असतात. आमचे अधिकांश पालक मद्यपी असतात. ते मद्यपी असतात म्हणून संस्था चालते, तशी तुमची दुकानही चालतात. खरं तर ही सर्व मुलं तुम्हीच सांभाळायला हवीत. मी मुद्दल मागत नाही, फक्त ग्लासला 1 पैसा लेवी द्या म्हणतोय. किती पैसे होतात सांगा. आता मात्र सर्व निरुत्तर होते. न बोलता त्याने सर्वांनी आपल्या खिशातील होते नव्हते ते पैसे काढले. उद्याचं संचलन पोरांना दाखवायचंच असं म्हणून बसले. सर, इथून पुढं काही लागलं तर हक्कानं आम्हाला सांगा म्हणणाऱ्या मंडळींनी रातोरात TV आणला. महापालिकेचे आयुक्त शिवलिंग भोसले यांच्या हस्ते आम्ही दुसऱ्या दिवशी त्याचं औपचारिक उद्घाटन केलं. मुलांच्या चेहऱ्यावर त्या दिवशी मी जिलेबीची गोडी आणि झेंड्यांचे रंग पाहिले. केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. या ओळी आता आमच्या कामाचं सूत्र बनून गेल्या. मुलं छायागीत पाहू लागली. संस्थेत सिनेगीतांची गुणगुण ऐकू येऊ लागली.